जेहूरवरून निघालो आणि 2 तास लागले माहेरी यायला, म्हणजे अंदरसुलला यायला बरं का. आणि येताच तर ना आणि त्यांचं भर टाकणं चालू होतं नवीन घराच्या पुढं. आई आली तर आई डायरेक्ट बाबू बोलली, कारण की दोघं माझ्या मांडीवर झोपलेले होते. त्यांचं सगळ्यांना लेवल करणं चालू होतं JCB आणून. आणि संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं, पावसाचं पण वातावरण होतं, पण पाऊस काय आला नाही. नंतर त्यांनी हे कुट्टी मशीन ते पण काढायचं ठरवलं, कारण की ते असं आडमध्येच येत होतं. नंतर मग ते गायींचे जे शेड होतं ते पण त्यांनी काढून टाकलंय. परत तिथं ज्या गायींच्या गव्हाणी होत्या ना, तर त्या पण काढल्या आणि त्या पण हा पियानो आहे ना कन्नडच्या उरसातून आणला होता. आणि हे दोघं जण आहे ना तो पियानो वाजवत होते, कारण की प्रेम बाहेर गेला होता. प्रेम बिलकुल हातात देत नाही बरं का. आणि मी ना म्हणजे घरूनच आमच्या हरभरे घेऊन आले होते डाळीला, तर आई त्यांचं लगेच नीट करणं चालू झालं आल्याच. आणि इथं वहिनींचा स्वयंपाक चालू झाला. ताईन तीन पण बोलले होते ना, ताईन ते पण अंदर सुद्धा येणार आहे, तर ते पण आले होते. आणि इथं वहिनी म्हणत होत्या की माझ्याकडनं कुकरची रिंगच लागत नाही ताई, ते ताई लावून दिली ताईंनी. आणि चिगूर आणलेला होता मी. चिगूरची भाजी खूपच फेमस झाली माझ्या चॅनलला असं वाटतंय मला, कारण कुठं बी चिगूरच दिसतोय तुम्हाला. आणि सकाळचं शूट घेतलं. मग नंतर मी आई चालू होतं म्हणजे गुढीजवळ रांगोळी काढायचं इकडं ना, आणि नाश्ता करायला आणलेलं होतं वडापाव, इडली, सांबर, जे की माझ्या प्रेमला खूप आवडतं. आणि मग ना आणि सगळ्यांनाच आणलं. नंतर मग आहे ना गुढी उतरून घेता आमच्या इकडं दुपार झाल्यानंतर, म्हणजे स्वयंपाक झाला नैवेद्य दाखवलं की गुढी उतरून घेता. आणि ती घरात मग सगळ्यांची जेवणं वगैरे चालू झाले करायचं. आणि पूर्णाचा स्वयंपाक घातलेला होता, नवीन वर्ष होतं, मग ते तर झालंच पाहिजे ना. आणि वातावरण खूप झालं पावसाचं, त्यामुळे ना यांनी गहू वगैरे सगळं काढून ठेवलेलं, ते वाळवली पण होते आणि ओट्यावर तसेच पडलेले होते. मग सगळ्यांनी मिळून ना मस्त गोण्या भरल्या. आणि वंशू वातावरणामध्ये इतकं थंड वातावरण झालं तर मस्त झोपी गेला बाहेर बाजीवर. ताई त्याला सांभाळत होत्या आणि अक्का आणि मी मस्त बसलेली होती. आणि थोडा वेळ झाला म्हणजे अंधार पडायला लागला आणि पाऊस, एवढा पाऊस झाला हे बघा, तुम्ही बघू शकता खूप पाऊस झाला तिथं. आणि यांची लगेच गडबड चालू झाली. शेतकऱ्याचं कसं असताना जेवढं त्यांना ह्या म्हणजे घरातलं जेवढं काम तेवढंच दुपटीने बाहेरचं पण असतं. हे बघा ह्या बकऱ्यांना त्यांना लगेच त्यांनी आतमध्ये घेतलं आणि नंतरून झालं फोटोशूट काढणं चालू, कारण की नानांनी कडे आणि गाठी आणलेल्या होत्या आणि त्या मी माझ्या प्रेमला वंशूला घातल्या. आणि कडे एवढे मोठे मोठे होते आणि प्रेम रुसला होता, कारण की प्रेम फोटोमध्ये बघतच नव्हता आणि मी त्याला बोलत होते. तर आर्यनी लगेच ते पण शूट घेतलं, कारण की ते बघा त्याचं तोंड लगेच सोडून दिलं त्यांनी. आणि आई परत नितीन सगळेच येऊन बसले त्याला बघायला, म्हणजे फोटो कसे काढणं चालू आहे. किरण भाऊ फोटो काढत होता. चला तर मग ताईंनो, तुम्हाला माझे शॉर्ट्स कसे वाटताय नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.